मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना झालंय तरी काय, इतके भांडतायत की त्या भांडणामध्ये त्यांना काही भान आहे की नाही हा सवाल आहे. ही भांडणं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आहेत, ही भांडणं सत्तेतल्या पक्षांमध्ये आहेत, ही भांडणं विरोधातल्या पक्षांमध्ये आहेत, ही भांडणं नेत्यांमध्ये आहेत आणि मग कार्यकर्त्यांमध्ये पण आहेत. त्यातही सत्ता दिसली रे दिसली की या भांडणांना जणू नवी धार चढते आणि ती धार इतकी तेज असते की त्यात लोकांचा विश्वास, लोकांची मतं, लोकांच्या अपेक्षा या सगळ्याची नीट कत्तल झाली ना तरी नेत्यांना फरक पडत नाही. या भांडणांचा विखार 2019 पासून आपण बघतोयच, पण हा भांडणांचा विखार आता महाराष्ट्राच्या शहरांमध्ये पोहोचलाय. भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक ही याचं ताजं उदाहरण ठरली आहे. या महानगरपालिकेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. काँग्रेस आणि शरद पवार पक्षांच्या गटाला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या, पण सत्तेसाठी 4 जागा कमी पडल्या. मग ते गेले समाजवादी पक्षाकडे, त्यांच्याकडे होत्या 6 जागा, पण समाजवादी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी आणि तिथले स्थानिक आमदार रईस शेख यांच्यात भांडण. मग हे 6 नगरसेवक काँग्रेस सोबत आले नाही. मग गेली काँग्रेस स्थानिक कोणार्क विकास आघाडीकडे, त्यांच्याकडे 4 नगरसेवक होते, पण त्यांच्या प्रमुख नेत्याला अगदी निवडणुकीच्या निकालानंतर अटक झाली. कशामुळं? 10 वर्षांपूर्वीच्या एका जमीन व्यवहार प्रकरणात. आता हा सुद्धा राजकीय भांडणांचाच परिणाम ना. मग तेही काँग्रेसकडे आले नाही. मग भाजप आणि शिवसेनेनं समाजवादी पक्षाला आणि या कोणार्क विकास आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला, पण कसलं काय, तिथं भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार भांडण. मग संख्याबळ नसताना सुद्धा दोघांनी सुद्धा महापौर पदासाठी वेगवेगळे उमेदवार पुढे केले. मग भाजपनं आपले एकट्याचे प्रयत्न सुरू केले. आधी नारायण चौधरींना महापौर पदाचा उमेदवार घोषित केलं. मग अचानक स्नेहा पाटलांना उमेदवारी दिली. मग नाराज झालेल्या नारायण चौधरींनी पक्षासोबतच भांडण केलं आणि सोबत 5 नगरसेवक घेऊन रागानं काँग्रेसकडे गेले. काँग्रेसनं सुद्धा त्यांना थेट महापौर करून टाकलं. आता भाजपमधून आलेल्या नेत्याला महापौर केलं म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्यात भांडण सुरू झाले. तर सगळ्या पक्षांनी मिळून केलेल्या या उपद्व्यापाला चंद्रपूरच्या भांडणाचा बदला भिवंडीमध्ये अशी राजकीय टॅगलाईनही मिळाली. अरे मग एकमेकांची अशीच जिरवायची असेल तर कुस्तीच्या आखाड्यात जा ना. त्यासाठी निवडणुकांचा फार्स हवा कशाला? उद्विग्न होऊन महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि मतदारांनी हाच सवाल विचारला तर त्यांचं काय चुकणार आहे? देशात, अनेक राज्यात, मुंबईसारख्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपला भिवंडीत मात्र मोठा फटका बसलाय. याचं कारण म्हणजे भाजपचे नगरसेवक नारायण चौधरी यांनी विरोधकांच्या आघाडीत जाऊन महापौरपद मिळवलं. पण हा झाला क्लायमॅक्स. त्या अगोदर भिवंडीत बरंच नाट्य घडलं. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या. महापौर पदासाठी नारायण चौधरींच्याच नावाची चर्चा सुरू होती, पण अचानक स्नेहा पाटील यांचं नाव पुढे आलं. चौधरी नाराज झाले. काँग्रेस आणि पवार गटानं सेक्युलर फ्रंट नावाची आघाडी स्थापन केली. चौधरी आणि भाजपचे आणखी 5 नगरसेवक हे सेक्युलर फ्रंटला जाऊन मिळाले. काँग्रेसनं लगेचच चौधरींच्या बाजूनं मतदान करण्याचा व्हीप आपल्या नगरसेवकांना बजावला. त्यामुळे 48 मतं घेत चौधरींचा विजय झाला. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. चौधरींवर कठोर कारवाई करणार असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला. त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आता निकालाच्या अंती लक्षात येत आहे. त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे. पक्षाच्या या भूमिकेची आपल्याला कल्पना नाही असा दावा महापौरांनी केला. मी या शहराचा महापौर झालेलो आहे, आता मिरची मसाला नकोय. परंतु रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलंय तुमच्यावरती कारवाईचं, त्यावरती काय सांगाल? आम्हाला नाही कळत. काही दिवसांपूर्वी चंद्रपूरमध्ये भाजपनं असंच ऑपरेशन राबवून आपला महापौर बसवला होता. त्याच पॅटर्नचा वापर करत काँग्रेस आणि पवार गटानं भिवंडीत भाजपच्या बंडखोर नेत्यालाच महापौर केलंय. सत्तेसाठी काहीही हेच खरं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस. सुरेशचंद्रजी नमस्कार.
आणि भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार आपल्यासोबत आहेत. प्रदीपजी नमस्कार. 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 शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे काही वेळातच आपल्यासोबत असतील. सुरेशचंद्रजी, आवाज पोहोचतोय माझा? हॅलो. हा, आवाज येतोय? हा, येतोय. नमस्कार, स्वागत आहे आपलं चर्चेमध्ये. भिवंडीमध्ये तुम्ही अखेर महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलात, पण त्यासाठी मदत मात्र तुम्हाला भाजपची घ्यावी लागलेली आहे. मुळात ही मदत भाजपची झाली आहे का तुम्हाला? कारण सध्या पडद्यामागे तर चर्चा अशीच सुरू आहे की भाजप जरी बंडखोर बंडखोर म्हणत असेल तरी ही भाजपचीच मदत आहे तुम्हाला. राजकीय गणित काही वेगळीच आहेत. मॅडम, मुळात सत्तेसाठी विचाराची तडजोड करणार नाही ही काँग्रेसची भूमिका होती. बर. आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिवंडीमध्ये एक सेक्युलर फ्रंट निर्माण झाला होता आणि त्या सेक्युलर फ्रंट सोबत जायचा काँग्रेसने निर्णय घेतला. आणि आपण जर पाहिलं असेल तर भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षानं सोबळावर लढवली होती आणि सर्वात जास्त 30 नगरसेवक विजयी झाले होते. तरी सुद्धा या ठिकाणी ज्यांना आपण बंडखोर म्हणताय, परंतु आम्ही त्यांना सेक्युलर फ्रंटचे नगरसेवक म्हणतोय, त्यांच्यासोबत जाऊन आम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झालो. हे आमच्या पक्ष नेतृत्वाचं मोठं यश आहे. आणि भिवंडी महानगरपालिकेमध्ये जनतेला अपेक्षित असलेला हा निकाल आहे. म्हणजे चंद्रपूरमध्ये तुम्ही अपयशी ठरला होतात याचा अर्थ हाच जर गणित लावायचं तर मग तुम्ही चंद्रपूरमध्ये अपयशी होतात, नाही का? चंद्रपूरमध्ये जो घडलं त्या संदर्भामध्ये आम्ही आत्मचिंतन करतोय. आम्ही त्या ठिकाणी नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी आम्ही आमचा महापौर देऊ शकतो. नाही, ते आत्मचिंतन करा तुम्ही, पण सांगा ना, जर भिवंडीला आत्मचिंतन करायची गरज नाही ना वाटत तुम्हाला? ते यश आहे ना तुमचं, मग चंद्रपूरचं अपयश आहे मान्य करा. प्रॉब्लेम काय आहे? नाही, आम्ही तुम्हाला एवढंच सांगतोय की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवता येईल आणि ज्यांना काँग्रेसची विचारधारा मान्य आहे अशा लोकांसोबत जाऊन आम्ही सत्ता स्थापन करणार. बरं, बाय द वे हे पण सांगा, ती वॉशिंग मशीन कुठल्या ब्रँडची होती? भाजपला कायम तुम्ही म्हणता की वॉशिंग मशीन मधनं तुम्ही घेता नेते म्हणून, आज तुम्ही कुठली वॉशिंग मशीन वापरली? तुम्ही जर बघितलं तर हे आमचे जे आता महापौर झाले ते पूर्वी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. त्यामुळं आणि हे आम्ही भाजपासोबत अलायन्स केलेलं नाहीये. जुने काँग्रेसचे कार्यकर्ते असतील तर वॉशिंग मशीनची गरज लागत नाही का? त्यांनी फक्त भाजपच्या तिकिटावर जिंकायचं आणि परत घ्यायचं त्यांना. ज्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला ठोकर मारली आणि भिवंडीमध्ये एक सेक्युलर पण त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारांना ठोकर मारली असेल तर त्यांनी नगरसेवक पदाला पण मारायला हवी होती. राजीनामे द्यायला पाहिजे होते. पुन्हा जनतेमध्ये जायला पाहिजे होतं. तुमच्या पक्षाच्या तिकिटावर जिंकून यायला पाहिजे होतं. मग आपण म्हणू ना विचार. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सत्ता स्थापनेच्यासाठी त्यांनी ठोकर मारली असं म्हणता. तुम्ही कुणाला नेमकं काय समजता? म्हणजे लोक काही वेडी आहेत का? मतदार जे तुम्हाला मतं देतात त्यांना काही कळतच नाही की त्यांना काही कळलं नाही कळलं तरी काही फरक पडत नाही तुम्हाला? नाही, आता तुम्ही पाहिलं तर बीजेपीनं सातत्यानं अशाच पद्धतीचं राजकारण केलं आणि ह्याच भारतीय जनता पार्टीनं पायंडा पाडलेला आहे. बरोबर. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक फोडलेला नाहीये किंवा भारतीय जनता पक्ष हा फोडलेला नाहीये. बरोबर. म्हणजे आता कसं झालं, आता इक्वल झालं ना सगळं. म्हणजे त्यांनी जे केलं ते आम्ही केलं तर काय फरक पडला? घ्या प्रदीप पेशकारजी, तुम्ही जे पेरलं ते आता तुमच्याच दारामध्ये उगवते असं म्हणायचं का? लोकांच्या सोबत त्या ठिकाणी आम्ही महानगर. नाही, बरोबर आहे. हेच महत्वाचं होतं. हे तुम्ही उघडपणे सांगणं महत्वाचं होतं की भारतीय जनता पक्षानं केलं तर चालतं, आम्ही केलं तर काय चुकलं? बरोबर आहे तुमचा सवाल चुकीचा नाहीये. विचारते ना मग तो भारतीय जनता पक्षाला. प्रदीप पेशकारजी सांगा, आता तुम्ही जे पेरलं ते उगवलं. हे बघा, दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणालात ते खूप योग्य आहे. जनता काही वेडी नाही आहे आणि जनतेला गृहीत धरून पण चालत नाही. धरला तुम्ही सगळ्यांनी मिळून धरलेला आहे. आता काय सांगताय तुम्ही चालत नाही म्हणून? नाही, आता असं आहे कविताजी, माझं पूर्ण होऊ द्या. याचं कारण मी असं सांगितलं, याच्याकरता मी हे बोलतोय. ऐकून घ्या. याकरता मी असं म्हणतो आहे की बंडखोरी झालेली आहे हे नक्की आहे. आता हे वस्तुस्थिती आहे ना. आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा सांगितलंय की ज्यांनी बंडखोरी केली, ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरोधात मतदान केलं किंवा व्हीपच्या विरोधात भूमिका घेतली, त्यांच्यावर कारवाई करू. राजकीय पक्ष म्हणून हेच हातात असतं. स्थानिक पातळीवर भिवंडी मधलं राजकारण जर बघितलं तर मागच्या अनेक वेळापासून स्थानिक आघाड्या तिथे जास्ती सक्सेसफुल आहेत असं लक्षात येतं आपल्याला. प्रत्येकाचे एकमेकांचे लागेबांधे, प्रत्येकाचे हितसंबंध यावर आधारित तिथलं राजकारण चालतं. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. आता असं स्थिती होती की काँग्रेसचे 30 आणि भाजपचे 22
आणि हवेत किती सत्ता स्थापनेसाठी 46. त्यामुळे कुणाकडेही बहुमत नसताना कुणाला तरी कुणाची मदत लागणार आहे हे लक्षात येतं. परंतु सत्तेच्या ध्यासापोटी म्हणा, तुम्ही आता म्हणाले लालसेपोटी म्हणा, अनेकांनी फॉर्म भरले आणि मग त्याच्यामध्ये जे व्हायचं हा रिझल्ट आपल्या समोर दिसतो आहे. परंतु मला याचा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीच्या ज्या अधिकृत उमेदवार आहेत स्नेहा पाटील यांनी मात्र आपली भूमिका निभावली आणि त्यांनी पार्टीच्या जेवढ्या काही आपल्या शक्ती होती त्याप्रमाणे त्यांनी तिथं निवडणूक लढवली. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या बंडखोरांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई होईल. असं व्हायला नको होतं हेही नक्की आहे. त्यासाठी प्रयत्न खूप झाले, परंतु नारायण चौधरी यांनी आग्रही भूमिका घेतली आणि त्यांच्या भूमिका ही पक्षाला पटलेली नाही. त्यांच्या बरोबर गेलेल्या 6 जणांचीही पटलेली नाही, हे स्पष्ट आहे. पण प्रदीप पेशकारजी हे सांगा ना, म्हणजे ह्याचं जरा समजावूनच द्या आम्हाला. जिथं राजकीय नेत्यांची म्हणजे आमदार खासदारांची हिंमत होत नाही, राजकीय पक्षांची हिंमत होत नाही, तिथं 6 नगरसेवक हिंमत करतात आम्ही भाजपच्या तिकिटावर निवडून आलो आणि काँग्रेसमध्ये जातो आणि सत्तेमध्ये बसतो म्हणून. एवढी हिंमत दिली कुणी त्यांना? नाही, आता ते त्यांना विचारलं पाहिजे ना, त्यांना भारतीय जनता पार्टीची शिस्त अजून कळाली नाहीये असं गृहीत धरता येईल आपल्याला. आणि हे खरं आहे. मगाशी यांनी सांगितलंच ना आता प्रवक्त्यांनी की ते पूर्वी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. त्याच्यापेक्षाही मी तुम्हाला त्यांचा इतिहास सांगतो की सुरुवातीला ते आघाडीत म्हणून निवडून आले, सुरुवातीला त्यांच्या करिअरच्या, नंतर अपक्ष आले, मग शिवसेना गेले, मग काँग्रेस गेले आणि 2025ला ते भाजपमध्ये आले. त्यामुळे ते नक्की कुठली विचारधारा आहे त्यांना विचारलं पाहिजे. काही वेळा चूक होते ना, चूक झाली तर ऍक्सेप्ट केली पाहिजे, हे 100% मान्य आहे. बरं, आता हेही सांगा की याच्यामध्ये काय होतं नेमकं. म्हणजे हे 6 जे काही गेले ते 6 गेले की जाऊ दिले? कारण तिथं भाजप आणि शिवसेनेमध्ये पण काय फार बरं नव्हतंच ना, दोघांनी वेगवेगळे उमेदवार दिले महापौर पदाचे. नाही, त्यातलं अजून एक सांगायचं राहिलं माझं. मुळात नारायण चौधरी आणि विलास पाटील यांचं काही सख्य नाही. त्यांचं अजिबात पटत नाही. वाद आहेत हे लक्षात आल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी समजूत घालायचा प्रयत्न केला, परंतु नारायण चौधरी यांना उमेदवारी देऊ असं सांगितलं होतं. आधी त्यांच्या नावाची चर्चा होती, परंतु तिथे कोणाची मतं मिळणार नाहीत, शिवसेनेची मतं मिळणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर आम्ही उमेदवार स्नेहा पाटील ह्या सर्वसहमतीच्या दिल्या. तोपर्यंत विलास पाटलांनी फॉर्म भरलेला होता आणि तो फॉर्म मागे घ्यायचा तांत्रिक अडचण झाली हे पण आज आपल्याला लक्षात येत आहे. ते उशिरा तिथे पोहोचले आणि कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, परंतु नारायण चौधरी यांनी हा आग्रही भूमिका आपली सोडली नाही. हे वस्तुस्थिती आहे, ते मान्य केली पाहिजे. परंतु त्या विलास पाटलांचं त्यांचं पटत नाही असं लक्षात आल्यानंतर आणि विलासजी तिथे वेळेवर पोहोचू शकत नाही हे लक्षात आल्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. आता जे झालंय त्याला आपण कोणीतरी केलंय आणि विलास पाटील हे शिवसेनेच्या जवळ होते म्हणून नारायण चौधरींना सांगितलं जा आता काँग्रेसकडे. नाही, असं होत नाही. मला लक्षात घ्या, असं होत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये सामूहिक निर्णय प्रक्रिया आहे, अजिबात असं झालेलं नाही. हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो की तुम्ही काँग्रेसमध्ये जा. नाही, मग मी असं असतं तर मी म्हणालो असतो ना काँग्रेसला उमेदवार नाही मिळाला, शेवटी भाजपचाच उमेदवार घ्यावा लागला, असं मी म्हटलो का? असं मी म्हटलं नाही. मी म्हटलं बंडखोरीच केलेली आहे. पण असं का नाही म्हणत तुम्ही सहज म्हणू शकता की काँग्रेसकडे काय उमेदवार नव्हता का, त्यांनी भाजपचा म्हणा की असं काय प्रॉब्लेम आहे म्हणायला? भाजपची विचारधारा ही लक्षात घेतली पाहिजे. मी पक्षाची भूमिका मांडायला आलेलो आहे. तिथली वस्तुस्थिती का झाली, कशी झाली, नारायण चौधरीच्या मनात काय होतं हे काही सांगायला हे म्हणायला तुम्ही अडखळताय का की शेवटी भाजपचाच उमेदवार घेऊन काँग्रेसनं महापौर केला? हे म्हणायला अडचण काय आहे? तेच तर केलंय ना. हे तुम्ही म्हणताय त्यावर काँग्रेसने आत्मचिंतन करावं हे नक्की आहे, परंतु जी वस्तुस्थिती आम्ही आधी ऍक्सेप्ट केली पाहिजे की आमचे उमेदवार कुठले बंडखोरी केली ही वस्तुस्थिती आहे, त्यांच्यावर कारवाई होईल. मी आधी जे वाक्य बोललो ना की जनता ही वेडी नाही, जनतेला सर्वोपरी आपण मानलं पाहिजे. त्यामुळे झालेली स्थिती आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी कुठे जनतेला तुम्ही सांगताय? म्हणजे कुठल्या महानगरपालिकांमध्ये आणि कुठल्या राज्य सरकारांमध्ये तुम्ही सांगणार आहात की जनता वेडी? तुम्ही जी काही निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतरची गणितं घालताय त्याच्यामधून तुम्ही काय सांगताय की तुम्ही जनतेचा मान राखताय म्हणून? नाही, तुम्ही असं वाक्य बोलून चालणार नाही. का नाही बोलायचं? कुठल्या ठिकाणी झालं? चंद्रपूरमध्ये काय झालं? चंद्रपूरमध्ये तुम्ही काय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर लढला होतात, घेतलं ना त्यांना सोबत?
नाही हे अंबरनाथ मध्ये काय शेवटी- झालं? अंबरनाथ मध्ये काय शेवटी- झालं? काँग्रेसचे 12 मला नगरसेवक सांगा- तुम्ही सोबत मला घेतलेत. सांगा, काय सांगताय मतदान प्रदीपजी? करायला निवडून आलेल्या लोकांच्या मतापेक्षा बाहेरची आपण काही बोलून उपयोग होणार आहे का? सभागृहात जेवढे आहेत पण लोकांनी त्यांना निवडून एका विशिष्ट मत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून दिलं होतं, भाजपच्या विरोधात निवडून दिलं होतं, त्यांना तुम्ही घेता सोबत. इकडे काँग्रेस पण तेच करतं आणि तुम्ही सगळेजण सांगता आम्ही लोकांच्या मतांचा विचार करतो. फोडणी लावायला ते वाक्य वापरू तरी नका ना किमान. कविताजी, माझं वाक्य लोकांनाही ऐकू द्या, कारण तुम्ही बोललात तर ऐकू येणार नाही. हे असं आहे की जर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर कोणीतरी कुणाचा तरी पाठिंबा घ्यावाच लागेल. तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्रिशंकू झाल्यानंतर काय करायचं? त्रिशंकू झाल्यानंतर काय शहर वाऱ्यावर सोडणार आहे? नाही त्या नाही, ठिकाणी केलं करावंच असतं लागेल की ना. त्यांनी काहीतरी केलं असतं ना काहीतरी. काय काय तुम्ही सांगा ना. केलं असतं चंद्रपूरमध्ये गेली असती काँग्रेस आणि शिवसेना. म्हणजे असं आहे की फक्त त्रिशंकूचा आधार घेऊ नका. फक्त त्रिशंकूचा आधार घेऊ नका, तेवढाच आधार नाहीये, त्याच्यापेक्षा आणखीन वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे ही सगळी गणितं घडतात. ते तुम्हालाही चांगलं माहितीये, मलाही चांगलं माहितीये. आता मला सुरेश चंद्रजी तुम्ही एवढं पहिलं सांगा की तुमच्याकडे 6 नगरसेवक हे समाजवादी पक्षाचे होते. तो समाजवादी पक्ष मला वाटतं निवडणुकीच्या आधी तुमच्या सोबत होता. मग काय झालं? निवडणुकीनंतर तुम्हाला त्यांना का सोबत घेता आलं नाही? ते जर घेता आले असते तर हा सगळा महाराष्ट्रभर गोंधळ गेलाच नसता ना. नाही, हा विचारला पाहिजे तुम्ही. मॅडम, सर्वप्रथम काय आहे की यामध्ये नारायण चौधरी आणि त्यांच्यासोबत आलेल्या 5 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाचा आणि विचाराचा त्याग करून काँग्रेस सोबत येऊन त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण स्वतःला महासत्ता विचारांचा त्याग केला म्हणजे काय केलं? एक मिनिट सुरेश चंद्रजी, मगाशी ठीक आहे तुम्हाला विचारलं नाही. 1 मिनिट थांबा सुरेश चंद्रजी. विचारांचा त्याग केला म्हणजे काय केलं? विचारांचा त्याग केला म्हणजे काय केलं? ते नाहीये. विचाराचे जर ते भारतीय जनता पक्षाच्या विचाराची कटिबद्ध असते तर त्यांनी बंडखोरी केली नसती. पण ते कुणाच्या तिकिटावर निवडून आले? कुणाच्या चिन्हावर निवडून आले? सुरेश चंद्रजी, ते कुणाच्या तिकिटावर आणि कुणाच्या चिन्हावर निवडून आले? भाजपच्या ना. मग त्यांनी विचारांचा त्याग केला म्हणजे काय केलं? मग त्यांनी विचाराचा त्याग केला नसता तर त्यांच्या प्रदेश अध्यक्षांनी किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची, कारण त्यांनी पक्षाच्या विरोधात कारण ते पक्षाच्या विरोधात गेले. जर ते विचारांच्या विरोधात गेले असते ना तर त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला असता, पुन्हा गेले असते निवडणुकीला. केलं का त्यांनी ते? कविताजी, थोडक्यात भारतीय जनता पार्टीची जी दादागिरी आहे किंवा हुकुमशाही राजवटीचा हा अंताला सुरुवात झालेली आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची सोय बघितलेली आहे ना, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची सोय बघितलेली आहे. काय उत्तर देताय सुरेश चंद्रजी? कशाला विचार आणताच? कशाला? सरळ सांगा ना की ही राजकीय गणितं होती. विचार कशाला आणताय मध्ये? विचार आहेत का? असे असताना म्हणजे तुम्ही कसं काय म्हणू शकता? काय म्हणताय? नाही, तुम्ही म्हणताय ना की म्हणजे त्यांचे विचाराचे सोडले, त्यांनी विचार सोडले बीजेपीचे म्हणून तर आम्ही तेच म्हणतोय की आम्ही तुम्हाला तेच विचारतोय सुरेश चंद्रजी. विचार सोडले म्हणजे काय केलं? विचार सोडले, तुमच्या सोबत आले म्हणजे विचार सोडले. मी म्हणत नाहीये ते आमच्या सोबत आले, मग ते काँग्रेस सोबत आजही नाहीये. भिवंडी महानगरपालिकेमध्ये एक सेक्युलर फंडची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि भारतीय जनता पार्टीला किंवा भाजपाच्या या दादागिरी पासून त्या ठिकाणच्या लोकांना वाचवण्यासाठी ही एक आघाडी तयार झाली. काय सांगताय सुरेश चंद्रजी तुम्ही? काय सांगताय? म्हणजे दादागिरीला उत्तर देण्यासाठी आघाडी, जे त्यांना काय निवडणुकीच्या महिनाभर अगोदर, एका महिन्यामध्ये त्यांना दादागिरी दिसते, त्याच्या आधी तिथे तिकीट घ्यायला रांग लावलेली असता. तुम्हाला एक्सप्लेनेशन तर काहीतरी देता आलं पाहिजे. कसले एक्सप्लेनेशन आहे? आम्ही तेच तर म्हणतोय ना, तुम्ही लोकांना काय सांगताय? कसले विचार? ना ते तुमच्या पक्षाकडनं आहेत ना ते पलीकडच्या पक्षाकडनं, कुठल्याच विचाराकडनं नाहीयेत. राजू वाघमारे जे आपल्या सोबत आलेले आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते. राजू वाघमारेजी, नमस्कार. नमस्कार. तुम्हाला फारच आनंद झालेला दिसतो या सगळ्यामध्ये. म्हणजे आनंद नेमका कसला आहे? काँग्रेसमध्ये जाऊन भाजपचा नगरसेवक महापौर झाला याचा आनंद आहे की भाजपचा महापौर होऊ शकला नाही याचा आनंद आहे? नाही, तुम्ही जे आता सगळं बोलत होतात आणि कोण ते जे मला दिसत नाहीये इकडे, ते जे बोलत होते की विचार सोडून आले, भाजपच्या दादागिरीला कंटाळून आले, त्याचं मला हसायला येत होतं की हे प्युअर सत्तेसाठी केलेलं गणित आहे. सत्ता पाहिजे म्हणून त्यांनी तो भाजप सोडून इकडे आले आणि त्यांना सत्ता मिळालेली आहे. त्याच्यामुळे सत्तेसाठी केलेलं गणित असताना
विचार वगैरे या भाषा आता वापरणं लोकांना पण कळतंय की ते इकडे आले आणि आता महापौर झाले, मग ते कशासाठी आले, तर त्याच्यासाठीच आले ना. त्याच्यामुळे आम्ही फक्त हे बघतोय कारण आमचे नगरसेवक कमी होते, त्याच्यामुळे आम्ही या संपूर्णपणे या सगळ्या गोष्टीमध्ये त्या पद्धतीने पडायचं नाही ठरवलेलं आणि त्या पद्धतीनेच आम्ही वागत होतो. त्याच्यामुळे आता जे होतंय, जे अंबरनाथला झालं, आता भाजप यांच्यावर काय कारवाई करते ते बघणं जरा नाही, पण आता एक व्यवस्थित सांगा, ठरेल. ठीक आहे, आता एक सांगा, तुम्हाला फार हसू येत होतं म्हणून मी तुम्हाला विचारते. राजू वाघमारेजी होते, त्यांच्याकडे 22 होते, तुमच्याकडे 12 होते, कोणार्कचे 4 होते आणि मग बाकी इतर आणि ते आणखी एक आघाडी होती त्यांचे मिळून 4 होते. गणित तुमचं जमणार होतं, तुम्हाला काही गणित जमवायला फार अडचण येणार नव्हती. पण इकडे विकास पाटलांवर कारवाई झाल्यानंतर लगेचच सगळी गणितं बदलली का? म्हणजे विकास पाटलांनाच का तुमचा पाठिंबा होता? विकास पाटलांनाच महापौर करण्याचा तुमचा अट्टास का होता? त्याच्या पायीच हे सगळं नंतर बदललं ना. मग नारायण चौधरींचा पाठिंबा काढून घ्यावा लागला, मग स्नेहा पाटलांची उमेदवारी घोषित करायला लागली आणि मग तुमच्याकडनं सगळ्यांकडनं महायुतीकडनं सत्ताच गेली. नाही नाही, विकास पाटलांचाच आम्हाला महापौर करा किंवा असं काही आमच्यात नव्हतं. महापौराचा निर्णय तोपर्यंत घेतला गेलेला नव्हता. वरिष्ठ पातळीवर तो निर्णय होणार होता, त्याच्यासाठी बैठक होणार होती. त्याच्या आधीच विकास पाटलांवर कारवाई झाल्यामुळे या गोष्टी घडल्या. बरं, मग आज शेवटी तुम्ही विकास पाटलांचा उमेदवारी अर्ज भरलाच, म्हणजेच महायुतीतनं तर 2 आले होते. विकास पाटलांचा पण आला होता, स्नेहा पाटलांचा पण आला होता. नाही, अर्ज बघायचा भरायचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो अर्ज भरला आणि मग त्याच्यानंतर स्नेहा पाटलांचा अर्ज राहिला ना त्याच्यामध्ये. विकास पाटलांनी मागे घेतला अर्ज. त्याच्यामुळे अर्ज भरण्यासाठी काय नव्हतं. विकास पाटलांनी होते ना ते निवडणुकीला, मागे कुठे घेतला? विकास पाटलांना 25 मतं मिळालेली आहेत. नाही होते, त्याच्याबद्दल स्नेहा पाटलांना 16 मतं मिळालेली आहेत आणि 48 मतं काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाले आहेत. बरोबर आहे ना सुरेशचंद्रजी? बरोबर. मग तुम्ही आकडेवारी राजू बहुतेक बघून नाही आलात पुरेशी. नाही, मी आकडेवारी बघितली. पण काय सांगता विकास पाटलांनी अर्ज मागे घेतला म्हणून? मागे घेतला याचा अर्थ काय माहितीये का? नाही माहिती. की ज्या पद्धतीने विकास पाटलांनी निवडणूक लढवायला पाहिजे होती त्या पद्धतीने ते लढवू शकले नाहीत. बर, म्हणजे आता म्हणजे जेवढी मतं मिळाली, कमी मतं मिळाली, त्याच्यावरूनच कळतंय ना की त्यांना विरोध होता. ते कुणाकडनं? आता ते काय झाली इलेक्शन, आता काय बोलणार आम्ही? काय प्रदीप पेशकारजी, अशी काय अवस्था करून ठेवली की त्यांना बोलायलाही सोय ठेवली नाही तुम्ही? कविताजी मी बोलू का? नाही, वाघमारे साहेब वरिष्ठ हे आहे, प्रवक्ते आहेत. त्यांना पूर्ण तिथली वस्तुस्थिती बहुतेक कोणी ब्रीफ केलेली नाहीये किंवा माहिती नाही असं वाटतंय. परंतु परिस्थिती जी झाली, नारायण चौधरींनी आग्रह सोडला नाही, हे मी आधी सांगितलंच होतं तुम्हाला. ही खरी वस्तुस्थिती आहे. आणि जर विलास पाटलांनी अर्ज मागे घेण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मध्ये ते येत होते, परंतु ते येऊ शकले नाही. पोलीस आणत होते त्यांना कारागृहातून, परंतु येऊ शकले नाही. आले असते तर कदाचित चित्र वेगळं झालं असतं, असं वाघमारेंना कदाचित म्हणायचं असावं असं मला वाटतं. परंतु उमेदवारी ही स्नेहा पाटलांची नंतर जाहीर झाली. प्रदीपजी, वाघमारेंना जे बोलायचं आहे ना ते बोलताही येत नाही, अशी काहीतरी सोय केलेली आहे तुमची. बघा किती हसतायत ते. बोला सुरेशचंद्रजी आता. मॅडम, कविताजी, मला एवढंच म्हणायचं की ज्या पद्धतीनं महायुती सरकारमध्ये असलेले तिन्ही घटक पक्ष ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्यावेळेस ते प्रत्येक वेळी त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असते की सोबत जरी असलो, सोबत जरी लढलो तरी सत्ता स्थापनेच्या वेळी एकमेकांना शह देण्यासाठी ते आतोनात प्रयत्न करतात. आणि ज्या वेळी त्यांना असं लक्षात येतं की आता आपण काही केलं तरी आपण एकली सत्ता स्थापन करू शकणार नाही, त्यावेळेस मग एकमेकांना पाठिंबा देण्याची भूमिकेमध्ये येत आहेत. आणि भिवंडीचं उदाहरण तेच आहे. ज्या पद्धतीनं आता हे सांगतायत की भाजप आणि आम्ही अलायन्स मध्ये आहेत आणि आम्ही चांगले लढू शकले नाहीत, याचा अर्थ ह्यात महायुतीमध्ये बिघाडी आहे ना. जर समजा हे एकत्रित असते तर ह्यांनी 2 वेगवेगळे उमेदवार दिले नसते. म्हणजे हे यांचं अपयश आहे, त्यांच्या स्थानिक नेतृत्वाचं किंवा त्यांचे जे कोणी या ठिकाणी ऑब्झर्वर्स असतील त्यांचं या ठिकाणचं मोठं अपयश आहे.
आणि स्थानिक नेत्यांची जी या निवडून आलेल्या नगरसेवकावर जी दादागिरी होती, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय की दादागिरी, कारण स्थानिक स्तरावर काम करणारे हे जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी होते, नगरसेवक होते, त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी काम करता येत नव्हतं, त्यांच्यावर अनेक निर्णय लादले जात होते. म्हणून काम या करायला वरिष्ठांच्या सुरुवात पण झाली निरीक्षकांच्या नव्हती विरोधामध्ये तोपर्यंत जाऊन तुम्ही त्यांना सांगताय secular निर्णय fund स्थापन लादले केला. जात होते. आता सांगा की जे भाजपने खुलेआम सांगा ना, जे भाजपने केलं ते आज आम्ही केलं, आम्ही सुद्धा तशीच सत्ता स्थापन केली. होऊन जाऊ दे महाराष्ट्राच्या समोर खरं काय आहे ते. उगाच कशाला ताकाला जाऊन भांडं लपवताय. आम्ही ताकाला जाऊन भांडण लपवतच नाही. आम्ही सांगतोय की भिवंडी महानगरपालिकेमध्ये सेक्युलर फ्रंटच्या नावावर जो एक मंच तयार झाला, त्या माध्यमातून या ठिकाणी ही सत्ता स्थापन झाली. सेक्युलर फ्रंट नावाचा एक मंच तयार झाला, ज्याच्यावर हिंदुत्ववादी मतं मागितलेले 5 नगरसेवक आले आणि मग त्यांना आम्ही सोबत घेतलं आणि मग सत्ता स्थापन केली आणि त्या हिंदुत्ववादी 5 नगरसेवकांपैकी आम्ही एकाला महापौर केला. हे सेक्युलर फ्रंट आहे, हे महाराष्ट्राने मान्य करावं. डेफिनेशन बदलून टाकूयात आपण आता शब्दांच्या सगळ्या. बोला, चला राजू वाघमारेजी, शेवटचे 1 मिनिट राहिले. नाही, काय आहे, तुम्ही जे आता वाक्य सांगितलं ते अगदी बरोबर आहे. हे सेक्युलर फंड फक्त बोलण्यासाठी आहे. काँग्रेसमधले किती नगरसेवक काँग्रेसचे ओरिजिनल आहेत की दुसरीकडून कोणी उभे करून निवडून आणून काँग्रेसमध्ये ठेवले, हे काँग्रेसवाल्यांना पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे. राहिला प्रश्न सेक्युलर फंडच्या नावाखाली भाजपचे ज्यावेळी आले आणि त्यांनी मागणी केली की आम्हाला द्याच, त्याच्याशिवाय आम्ही हटणार नाही, ठीक आहे. त्यावेळी सेक्युलर बाजूला गेला. फक्त आणि मग राजू तुम्ही वाघमारेजी एवढं महापौर लक्षात दिलं. ठेवा की काँग्रेसला एवढे टोमणे मारताना तुम्ही सत्ता काँग्रेस बरोबर पण उपभोगलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर पण उपभोगलेली आहे, त्यांच्या सोबत असतात, तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे काय, बाकी कुणी विसरलं असेल तुम्ही विसरू नका, म्हणून मी आठवण करून देते. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झालाय का असं विचारण्या इतपतची ही परिस्थिती आहे. हे अनेकदा म्हटलं जातं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गणितं वेगळी असतात, पण सध्या जी परिस्थिती पाहतोय तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्य स्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षांची चिन्ह वापरूनच निवडणुका लढल्या जातात. जर राज्य स्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षांची चिन्ह, नावं, नेते वापरून निवडणुका लढवल्या जात असतील तर याचा अर्थ त्या सगळ्याच्या मागे एक भूमिका आहे आणि मग त्या भूमिका फक्त सत्ता स्थापनेसाठी बदलल्या जात असतील, सहज बदलल्या जात असतील तर त्याला फक्त स्थानिक राजकारण म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. त्या बदललेल्या भूमिकांबद्दल जे प्रश्न उपस्थित राहतात ते प्रश्न उपस्थित करणं महत्त्वाचं असतं. म्हणून भिवंडी महानगरपालिकेच्या निकालानंतर या सगळ्या चर्चा होत आहेत. आपण सगळेजण चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. नमस्कार. चर्चेत वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.